निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना दादा. हो, शेअर कुठून करशाल ना? बोलताय सांगू शकता? पुणे पुणे. अच्छा, पुण्याहून बोलताय. हो. नाव आणि सांगू? सांगा ना. जाऊन द्या, नाव नाही सांगा. नाही सांगत. बरं एवढंच बरं बरं. सांगतो, हा. जुन्नर तालुक्यातून बोलतोय. बरं 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 बरं. रात्रीचा अनुभव लई आहे खूप. अरे वा. रात्रीतच सांगतो. हा हा सांगा. करू स्टार्ट? हो सांगा दादा. रात्री काय झालं, मी झोपलो होतो हा आणि हा. मला पहिल्यापासून कसं जास्त करणी केलेली आहे असं मला सांगितलं होतं केंद्रातून. अरे बापरे, बघा. हा आणि ते खरं निघलं. आणि त्यानंतर मला पण असं मी चिडायचा घरच्यांना किंवा हा पुन्हा असं बाहेर कोणी आलं का मला लय खूप राग यायचा. हा हा मग आणि पहिले सांगतो स्वामींच्या सेवेत कसं गेलो. हा हा. मला स्वामी म्हणजे कोण माहित नव्हतं. मी फक्त कृष्ण का नाही राधेची सेवा करायचा. म्हणजे हा. कुठं श्रीमद भागवत कथा, कुठं काय. अरे वा. हा हा त्यानंतर ज्यावेळेस म्हणतो ना, आपली ज्यावेळेस विचार संपतात, आपले ज्यावेळेस प्रश्न संपतात, हो. आपल्याला सगळे तोडून टाकतात, हा त्यावेळेस देव हा प्रसन्न हा. होतो. बरोबर. तसंच काहीतरी माझ्या आयुष्यात झालं. एक दिवस मी काय झालं, मी कंटिन्यू देवासाठी रडत होतो आई ग. की मला तुम्ही भेटा, मला काय नको जीवनात. आणि हा तसाच दिवस उजाडला. मी हा स्वामींना नव्हतं मागत. हा. स्वामी मला माहित पण नव्हते कोण आहे काय आहे. नाही का. हा हा हा, आणि मी फक्त कृष्ण कन्हैयाला मागत होतो. तर त्यांच्या रूपात हा स्वामी असे स्वप्न याच्यात आले. साक्षात्कार त्यांनी असा दिला का, बाळा उठ, तू खूप जणांना मदत केली पण तुझ्याकडे बघायला वेळ नाही लोकांना. हा आता बघ माझे विचार, आज तुला सांगतो म्हणले, माझे विचार हा. कुठपर्यंत तुला घेऊन जाते. ज्या ज्या लोकांनी तुला धुडकारलं ना, ती लोक हा. तुला शरण येतील. ओ. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ताई. हा. मी आज जुन्नर तालुक्यातले 8 केंद्र चालतोय, मार्गदर्शन स्वतः करतोय. काय म्हणता दादा. हा, आणि माझं वय आहे बापरे. आता फक्त 27. बापरे. मी शेतीतले काम बघून, अभ्यास बघून, पूर्ण सगळं काम ओ. बघून, केंद्र सांभाळून, बापरे. आणि मी एवढा केवढी विरोध आहे ना मोठी मला. स्वामीने तुम्हाला हे दिलं बघा. आणि त्यानंतर हा महाराजांनी कायमच मला म्हणजे सपोर्ट केला. एकदा तर ऍक्सिडेंट होता वाचला, एकदा चक्कर येऊन जोरात पडलो होतो तेव्हा वाचलो. लय 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 ठिकाणी वाचवलं. आणि बापरे. रात्रीचा अनुभव सांगतो. रात्री काय झालं, हम्म. माझ्या डोक्यात तेच राहील ना, करणी करणी करणी. हो 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 आपण बघा म्हंटलो, मच्छर चावलं, नसलं चावलं तरी चावल्यासारखं होतं. हो हो हो. आणि ते डोक्यात राहिलं माझ्या. आणि मला केंद्रातून सांगितलं होतं 10 नवनाथ पारायण करा, पण मी टाळलं. हा मी नुसता काय करायचा, मंत्र म्हणायचा, हा ओम नवनाथ महाराज असं मंत्र म्हणतो जाऊन. रात्री काय झालं, झोपलो लवकर. हा हा 10:30चा टायमिंग होता, 10:44 झालती. हा. आणि मला ऑटोमॅटिक झाक आली, माझ्या लागली पार असं, म्हणजे अंग दुखायला लागलं, अरे छातीत बापरे. असं बीपी वाढल्यासारखं वाटलं. म्हटलं हो. मग स्वामी असं काय होतंय म्हटलं, मला मी कधी जागल्यावर मला असं होत नाही, मी एवढं का घाबरलोय. हा ठीक आहे चला म्हटलं. आणि घरात सगळी झोपली होती. हा तर माझ्या बेडरूम मधून मी मम्मीच्या तिकडे गेलो झोपायला. हा ताई तुम्हाला सांगतो, तिथे गेल्यानंतर हा मी झोपलो का त्या ठिकाणी, हा. तुम्हाला एक सांगतो, आपण बघा हाडूक कसं असतं, हाडूक हो 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 हो. माणसाचं, ते हम्म. ते एवढंच हाडूक मला घरासारखं दिसायला लागलं. कसं, बापरे. आणि ते पण होल होल मला असं उचलून आपटायचं त्याच्यावर. आई गो. कोण तो राक्षस होता, तो मला त्याच्यावर उचलून आपटायचा. आई गो. मला एवढं डोकं फिरलं का, हा मी रडतच गेलो स्वामींच्या. म्हणजे आमच्या घरात दोन्हीकडे पण हे आहे ना, पुढं हा. देवघर माग मी स्वतः म्हणजे लय मोठं असं फंक्शन सारखं बनवलेलं, मोठं अख्खं घर स्वामींसाठी गेले. अरे वा. आणि मग मी तिथे गेलो, रडत रडत स्वामींना म्हटलं, हा मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, मला फक्त तुम्ही मला मांडीवर घेऊन झोपवा, म्हणजे तुम्ही मला हा मांडीवर घेऊन बसले पाहिजे. मला आयुष्यात काहीच नको, मला पैसा नको, मला
माझं बरं. लग्न नाही, मी अजून काय बायको सुद्धा मागत नाही महाराजांकडे. आई गं. महाराजांना फक्त म्हणतो मी, मला फक्त तुम्ही दर्शन द्या, माझं आहे ना जीवन काय म्हणतात ना, बरोबर, सुखकर करा सगळं. हा सुखकर. त्यानंतर मी महाराजांसमोर रडलो आणि हा. बसलो. आणि माझ्याकडे ते कुशा अमृत आहे ना, हो हो हो, जल आहे का? हा कुशा अमृत घेतलं, टाकलं. आणि हं. मी काय केलं, मी जिकडं जिकडं जाईन का देवस्थानला, हा हा. तिकडला तिकडला मी अंगारा घेऊन येतो. अरे वा. मी याचा मडीचा म्हणजे नवनाथ महाराज, हा हा हा, बरोबर. कानिपनाथांचा हा तो हा. अंगारा, शंकर महाराजच्या मठातला, अरे वा. दिंडोरीचा, अरे. अक्कलकोटचा, आणि आमच्या इथल्या देवीचा, मी सगळे एकत्र गेलो आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणलो. पाणी पेल्या पेल्या काय काय अडत होतं माहिती का ताई, रातकिडा, बापरे. परत कोल्ही, हो. कुत्री, हे सगळे एकत्र आडत होती. आणि हं. दरवाजापाशी रातकिडा मोठमोठ्याने आरडत होता. बापरे. मी ते पेलो का, बापरे. सगळं शांत झालं. हा. एकदम स्विच ऑफ. माझं दडणारं शरीर सुद्धा शांत झालं. मी म्हटलं काय झालं, मी कशाला उठलोय, आणि गेलो झोपी. ओ. असं आहे. बापरे. आणि दुसरा अनुभव असा आहे, हा आता दुसरा तर काय, केंद्रातला विरोध, असं एक माणूस आहे, तो कायमच विरोध करतो कार्यक्रमाला. हा 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 तर महाराजांनी त्या दिवशी अशी फजिती केली, माईक घेतला आरतीसाठी, हा. अर्धा तास तो इकडून तिकडून तिकडून इकडून बोटं घालत होता, पण चालूच नाही झालं. आणि त्या दिवशी प्रवचन ठेवलं होतं महाराजांचं. हा. महाराजांना म्हटलं याची जरा फजिती करा तुम्ही आता. महाराजांनी अशी फजिती केली. त्यानंतर म्हटलं चला आरती चालू आहे, आता बस झालं म्हटलं, महाराज फजिती. मी केलं एकच बटन दाबलं, फक्त ते हा बटन आधी दाबलेलं होतं. हा. मी जाऊन फक्त बंद चालू केलं, झालं ना चालू. अरे बापरे, बघा. आणि तसे अनुभव खूप आहे. मी आता कसं आहे, वेळ आहे अनुभव, मी तुम्हाला एक 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 अनुभव सांगन. हो हो, कसं नक्की गेलो सांगत जा पेपरला. दादा. नक्की सांगत आणि जा. माझी इच्छा होती की हं. माऊली म्हणजे तुम्हाला माहिती आहे दिंडोरीची माऊली. हो हो. माझं सगळं हडपसरला पेपर व्हायची. मी आता हं. गव्हर्नमेंटचे एक्झाम देतोय ना, हा हा हा. मी मनात फक्त म्हणून गेलो बा, माऊली म्हटलं इकडे हं. पण तेवढाच खर्च आहे, तिकडे पण तेवढाच खर्च आहे. हा. काही विश्वास ठेवा तुम्ही, नाही तर ठेवू नका. हा. मी पुण्याचं सेंटर निवडलं होतं पेपरसाठी. ह्या कोणत्या आता जे जिल्हा न्यायालयाचा पेपर आहे ना, हो 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 हो. आणि मला पेपर कुठे आलाय माहिती का, हा. नाशिकला. बाप आणि रे. आणि कधी आलाय माहिती का, हा. आपण बुधवारी संध्याकाळी सेवेला जातो का नाही दिंडोरीला, हो हो आणि हो. गुरुवारी माऊलींचं हे असतं तिथं, आपलं काय म्हणणं, मार्गदर्शन असतं. बरोबर बरोबर. हा. 2:30 वाजता मा पेपर आहे कम्प्लीट. तिकडे दिंडोरीचा कार्यक्रम उरकून मी बरोबर पेपरला येऊ शकतो, फार एवढा. आणि बघा, पेपर गुरुवारीची. किती द्या. स्वामींची लीला आगाध आहे बघा दादा. मग. तुम्ही सक्सेस आणि होणारच त्याच्यात बघा. आणि मी ठरवलंय मी स्वामींना, माझ्या राधेला मी काय म्हणतो, हा राधे कृष्ण आणि स्वामी. हा कृष्णा तुम्हाला फक्त सुदामासारखी मिठी मार, हा राधे तू माझ्या मनात राहा, आणि स्वामी मला तुम्ही मांडीवर स्थान द्या, बस मला बाकी काही नको जीवनात. खरंय खरं, सगळं मिळेल दादा तुम्हाला. आणि ताई मी काय करतो माहिती का, हा आता तुम्ही माझ्या बहिणीसारखी, मी तुम्हाला सगळं सांगतो. एक मुलगी आहे केंद्रामध्ये, ती अशी खूप येड्यामेन करते, तिला कोणी पण फसून आहे ना, असं म्हणजे तिच्याशी लग्न करेल. मी तिला एवढं समजतो ना, हा. हे बाकीचे जे सेवेकरी येतात ते फक्त सेवा देतात, बरोबर पण बरोबर. महाराज काय म्हणतात, मनाने मनाला जिंकायचं असतं. खरंय मी खरंय. तिला म्हणलं माझ्यापेक्षा लहान आहे ती, 10वीला आहे. हा हा मी म्हणलं ताई तू माझी बहीण आहे, हा हे बघ म्हणलं भावाचं ऐक, तू फक्त पप्पाला आणि मम्मीला जाऊन मिठी मार, जोर जाऊन रड म्हटलं जाऊन. हा 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 हा. तू ती पप्पाला उलट बोलायची, मम्मीला उलट बोलायची. अरे बापरे. ह्याच गुरुवारी बर का, हा हा. ह्या गुरुवारी एवढी रडली का ती केंद्रात. अय्या. म्हणली मी इथून पुढे काहीच म्हणणार नाही कोणना, आणि हं. मी कुणाला काही बोलणार पण नाही, मी चांगले वागन. घरी गेल्या गेल्या मम्मीला मिठी मारली. आई तिच्या ग. मम्मीने फोन केला, म्हणला एवढी पोर चेंज कस काय झाली. म्हणले महाराजांची लीला आहे, आमची नाही. खरंय खरंय खरंय. मी म्हणलं तिला एवढं म्हणलं मावशी, हं. शिव्या देऊन मन नाही जिंकतायत म्हटलं, गोड बोलून आणि बरं. व्यवस्थित समजून माणसाचे. म्हटलं एका जरांगे पाटलांनी हजारांची लाखोंची मन जिंकल्यात. खरं खरंय. आपल्याला काय आहे म्हटलं, आपल्याला एक एक जणांसाठी मन नाही जिंकतायत का आपल्याला. अगदी बरोबर बोलले, किती छान सांगितलं हो. आणि आता राहिला विषय फक्त करणी बांधा. मी नाही घाबरत त्याला, कारण मला माहिती माझे महाराज माझ्या सोबत आहे. मेलं तरी आहेतच. त्यांचं आहे, जिवंत असलं तरी त्यांचं आहे.
खरंय खरंय पण खरंय. एवढं मला मी म्हणजे स्वतःला लकी समजतो हा. की महाराजांनी मला एवढ्या सगळ्या केंद्रांशी अख्ख्या जेवढ्या जुन्नर तालुका पुणे जिल्हा पूर्ण सगळे केंद्र मला ओळखतात हो. पूर्ण. पण अरे मला कोणतं बापरे. पद नाही कंत काय नाही, मी नुसतं आपले चोळप्पा महाराजांसारखी महाराज सेवा करतो. हा. अरे जेव्हा बापरे. टाइम भेटेल तेव्हा जप करीत बसतो. मी शेअर करते दादा तुमचा अनुभव खूप छान आहे. ओके हं? ओके ओके, श्री चालेल स्वामी चालेल. समर्थ दादा. श्री सांग तुम्हाला मी परत दररोज तुम्हाला नाही जमलं तरी ना मी एक गुरुवारी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक 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 अनुभव सांगन. नक्की नक्की आणि दादा. इथून मागचे एक सांगतो तुम्हाला, हा. मी आता जिवंत आहे, मी मरणाच्या दारातून आलेलो आहे. अरे बापरे. हा, डॉक्टरने मला सोडून दिलं होतं. मी याला म्हंटल श्वास अरे बापरे. बंद झाला म्हटलं याचं, जाऊन द्या घरी. ओ. ऑटोमॅटिक चालू झालं. आणि मित्रता म्हणजे अशी जागृत देवस्थान आहे, मित्र म्हणजे ओ. ते पण परमार्थिक आहे, त्यांनी पण असे म्हणजे लय हे केलं माझ्यासाठी. ओ. असं सगळं तुम्हाला मी नाही सांगेन ते वगैरे सगळं. सगळे आता तुमच्या बाजूला जे येतील ना दादा, ते हम्म. स्वामीच असतील बघा. आणि आणि कसली आता बाधा मी होणार नाही तुम्हाला बाहेरची. मी आता काय करतो माहिती का, आता अक्कलकोटला मी बस दिंडोरीला सगळं सगळं लय 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 पार नाही एवढ्या अनुभूतीने एवढ्या प्रचिती आल्यात ना मला, पार तुम्ही तुमच्या अंगावर काटा एवढं जर सांगितलं आजपर्यंत कुणालाच नसतं आली. दादा मी तुमचा नंबर नक्की सेव्ह करते आणि हा, तुम्ही दर माझं गुरुवारी आता करत खरं जा. सांगू मला का, कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.